तुमनासाठी सांग नाही आते न म्हणा सांगू ते म्हणते नाही लड्डू लायन पेढा लायन कवय देव भेटे आई मनावर हा आई मनावर देव भेटी का रियाज न जाऊ द्या आटे बरं आहे तुम्हाला टोपीवाला बाबा कीर्तन लिहि पटेल बाकीना मुकला टोपीवाला बाबा सुधरत नाही देवधरम एक स्टँडवर 75 वरीस न म्हातारा म्हण राहतं 75 वरीस न म्हातारा गाणं म्हण राहतं कितला वाजनात भाऊ हां जिरेल आहे आज म्हणे 75 वरीस न म्हातारा बरं रामकृष्ण हरी म्हणान पाहिजे राधे राधे म्हणाल पाहिजे भगवान नाम चिंतन लिहायला पाहिजे 75 वरीस न म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहता आज तिने हाय रात दारू पिना सनी नशा मा खोताना बोलाव दो के बसती एक बुका मका कटा सुमन सर 75 वरीस म्हातारा आज तिने आहे रात म्हण राय ना अरे चाल जरी ती आवडी गई ना भाव आपला टाकी दे होते ना मा तात्या कसं तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही काना दीवानी हो गई तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तेरे प्यार में मैं प्रभु दीवानी हो गई दीवानी हो गई मैं मस्तानी हो गई दीवानी हो गई मैं मस्तानी हो गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ा गई तेरे वास्ते मैं प्रभु घर छोड़ा गई भगवंताने अनर्ध्य दिलाय ना तर भगवंताची स्तुती करायला पाहिजे हे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः इथं देवाची स्तुती करत नाही गाणाच मला बाडी घर मला बाडी गली मला बाडी मग तुम्ही मौतवर जातीस ते तोंड जाके रडती ते कर रस का मावशी तुम्ही गाडी माय उतरता तोंड जाके रडती ते कर रस का बहिणीच बरं समजा ते आम्ही मान्य बी करलो तुम्ही खरं रडतीस मग जर तुम्हाला खरंच त्या म्हातारा किंवा म्हातारी मा इथलं चित होता इथला जीव होता मग गाडी माय उतरताच तुम्ही तोंड जाके रडती मग तो ड्रायव्हरले का सांगते भाऊ मन चप्पल मधला चिटमा घाल दे इथलं तोंड फिट राहत ना एक बाई आता आहे ना दररोज दुसरी बाई आता आहे ना दररोज तरी असा पदर लायल्यावर बाजून ताई सांगत ताई पुढे समाजात बरं गटार आहे मला माहिती हो चालू म्हणजे गटार तोंडले पदर लायल्यावर सुद्धा गटार दिकी राहिली मायले मग तुम कर रडा मग चित्रास का वो सोन चिडी पुरी लब्बाड जात राहत आहे साध्या तताने बाईसनी आठे बड्या बहिणी चांगल्या आहेत बिचारा आमना दोंडायचा आणि एक म्हातारा गोंधळ मा खाता खाता उपडी ये दोंडायचा नाही होतं बा तोता नव्हतं कारण व्हिडिओ व्हायरल व्हायचा जी भाऊ मला एकदा गाडीला आडावं घेतात 15-20 म्हातारा आमना दोंडायचा ना अख्खा दोंडायचा ना एक निलाई म्हणे महाराज तू मग तवच ना ते गोंधळ म्हणा म्हातारा आमना दोंडायचा नाही ना तथा नव्हता चढे मन बी कोण राहत नाही गोंधळ मग खाता खाता उपडी घ्या कधी गावमा कीर्तन होता ते कीर्तन लिहून आणि गावमा भजन चालत भजन लिहून आणि माझं बाबा कधी देव नाही धरम नाही कधी मंदिरवर आणि पण गोंधळ एक बी सोडी नाही राहतच ना गाव परत अशा 2-4 राहतच ना तेवढं बरं आहे तुम्हाला गावमा नाही येत तसा नाही ना म्हणा नाही म्हणजे तुम्ही मला मार काढेल बोलायचे का इथलं बेकार होतं कधी देव नाही धर्म नाही पर गोंधळ एक बी सोडे नाही आणि गोंधळ खाणार इथला आनंद येतच ना बाकी नसले फक्त माहीत पडाल पाहिजे गावामा गोंधळशी संध्याकाळी ना जेवण राहत तरी सकाळी ना किसामा निंबू लई फिरतच म्हणतं बाकी ना ते बाईले सांगत आहे म्हणा नको रांजू अव ते संध्याकाळी नाही हो ते दोन्ही टाइम ना तटेच मोडली जू इथला नेता तेल राहतच आणि तसंच ते म्हातारे बी होतं बस नको जेवणले त्या गोंधळले बसतच आणि त्याच ना प्रत्येक ना अपेक्षा अशी राहत ना दिनभर ना भुक्या राहतस त्याला खावाशिवाय दुसरं काही सुधरत नाही वाढपी पोऱ्यावर सुद्धा सुटी पडतं बाकी ना तो पोऱ्या सांगत भाऊ आईकडे ये ना चुलावर राही बट गई गे रे आप्पा काही सापडी नाही राहणार आणि प्रत्येक नाही साल 2-2 येतं घेतला का दांगळो करत ना
म्हातारा नाही चाल 2 पीस होणार, एक चांगलं होतं आणि एक आड्डी होती. खाणाराले चांगलं समजस होय आड्डी ना मधमा मटेरियल रास. म्हातारा आड्डी माना मटेरियल वडाल घ्या, आड्डीच वडली नाही, चालू पंगत मा पाहिलं माड्डी ना उनी गुचकीन घ्या पुसकी. वाडपी पोरी म्हणे याला पटकन शिलगावा घर म्हणे, ते आपली चोरीन बादलीभर पीस काढेल कवा माही आंदी म्हणे, याला शिलगावा म्हणे. 2 पोरीने उचलीन घर मा टाका, म्हातारेल म्हणे तुला म्हातारा घ्या. म्हातारीन रडायला सुरुवात करी. 65 वर्षाचा म्हातारेल बी माहीत होतं हाय वाय बारच शेवा असं, पण आता रडणं ते पडीन का नाही. म्हातारी रडायला लागली म्हातारान करता. गोंधय मा खाता खाता उपडी जायला सुद्धा म्हातारी इथलं बारी रडस ना. म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी, म्हणा राम काढणी मा भजन करी रायनात ना म्हणा दे. आणि रडानं बी आई मायले सगळं तरुण बहिणीला सांगत जोपर्यंत या माया शेत ना चौलगून रडणं शिकल्या बरं बहिणी सोड. हो रडता यावायला पाहिजे. या माया शेत ना या जर चाल नाही ना रडा नाही सब चुकाय जाई आपला. आमना दोंडाचा आम्हा प्राध्यापक मरणा बायको बी प्राध्यापिका बरं जी भाऊ, दोन्ही नवरा बायको शिक्षक बरं का बाबा. आता सर मरी घ्यात मॅडम नुसत्या रडे जोर जोर मा. बाया म्हणे मॅडम असं पुंडी पुंडी कितल्या बी रडण्यात ना काहीच उपयोग नाही, शब्दे रडा म्हणे. मग मॅडम शब्दे रडी. सर नाही करता नवरा मरेलो आप्पाव व भाई माझा आप्पाव म्हणता नको मॅडम तू रडूच नको, मी आप्पान तंगडील दोर बांधी एकला पेकीसो पण तू नको रडू बहीण म्हणतो. नवरान करता असं रडणारा व बाई माझा आप्पाव म्हणता नको तू रडूच नको म्हणतो मॅडम. ते रडता बी यायला पाहिजे. म्हातारी म्हातारांसाठी रडस. म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी, म्हणा राम काढंदी मा भजन करी रायनात ना म्हणा देव. मी ते बट सैन करली ना. म्हाताराला आंघोळ देवाय गी घुसलान गाई आणि मग म्हातारी सांगस म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी, ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी घाला ना म्हणा देव. अव गोंधय मग खाता खाता मरी घ्या यान तोंड मा तुळशी ना पाला ना याला कितला गुण लागावशे बरं. मन पहिलं रडेलो छातीवर दगड टीन सैन करली ना, पण जोय दल्लीन सांगा ना म्हातारीन सांगा ना ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी घाला ना म्हणा देव. मी बडा मानचेस मा आवाज दिना इथून राम ना तोंड मा कोंबडी ना बीज ला कुची देना मनी काकू. काबर म्हणे महाराज म्हणता याने आयुष्यभर पारमण्या कोंबड्या खात्या त्याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशे लागेन का. जवळ तुळशी माड घालायला पाहिजे तवय घाली नाही. आता तुळशी ना पाला नाही अख्खं तुळशी वृंदावन बी तोंड मग खोपशी देणं तर यांना उद्धार होणार. उद्धार करून घ्यायचा असेल तर गड्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल, व्रत एकादशी करावं लागेल, तर भगवंताची कृपा होते आणि जाताना नक्कीच वैकुंठाचा मार्ग सापडतो. पण माडकरी असला तर विठ्ठल असो 2 मिनिटात भजन होईल. सगळ्यांनी अंतकरणापासून टाळी वाजून भजन गायचंय. तात्यासाहेब विठ्ठल मनाजी भाऊ मना घर गोंधळ होता. गोंधळ मग बटास ना आग्रह होता आणि मी बी 150 नाचे थोडा. कारण ज्या माणूस ना मनमा शंका नाही ना तो काय शंका नाही ठेवत. मायच्या मी व्यासपीठवर शपथ लिहिणे सांगस आजपर्यंत मला कधी वाटलं नाही कोण मना दुश्मन आहे असं. शपथ लिहिण सांग राय ना व्यासपीठवर. मना दुश्मन मनकडे ते कोणी नाही पण लोके माल का बं दुश्मन समजतात. मला अजून बी सापडी राहणार नाही ते काबर करतच होती ना असं काहीच नाही. मना घर गोंधळ होता आणि मला असं वाटत तुम्ही बसेल बटा हिंदू शेते तुमले मन भाषा समजे. गोंधळ मग तुम्ही नाचतात नाही नाचताना देवदरी नाचाना चुकी न रास. तुमले आमन ना पटणार तुम्ही आमन ना तुम्ही बटा हिंदू होती बाकीनं मिक्सिंग राहताना त्यासले पटत नाही ते. हा मग अर्धा हिंदू अर्धा मुसलमान कंपनी बदल. मग ओरिजिनल कंपनीवाला थोडी वाटीन असं. ओरिजिनल कंपनीवाला ते स्वाभिमान वाटस. मी जेव्हा कानबाई बसवली लोके सांगेत बाई काय काय ना आमना परिसर ना महाराज काहीतरी करत जुन्या रूढी परंपरा टिकायला पाहिजे. आपलं संभाजीनगरचे एक वकील आहे जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला ना त्या माणसाने एवढा लेख लिहिला होता महाराज. एवढा लेख लिहिला आणि त्या माणसाने सांगितलं म्हणे खानदेशमाव पहिला पोरगा शेकी प्रत्येक परंपरा टिकाडानं म्हणस आणि नालायक येत म्हणे आपला हिंदू की तो परंपरा टिकाडानं म्हणस त्याला बदनाम करायला ठरवतोस म्हणे.
म्हणजे चांगला लोकांना सांगान गरज नाही. चांगला लोक कधीच दुसऱ्याला नाव ठेवत नाही, बरोबर आहे की नाही. चांगला माणूस दुसऱ्याला नाव ठेवस का खराब माल कोठे निघस, कंपनी खराब राहिली का माल बी खराब निघस. विठ्ठल विठ्ठल. इथला नाचो का, इथला नाचो का. मी आजच नाचणं बंद कर देस, तू मन बरोबर नाची दखाड. येत नाही ते कबलत नाही बळविना. विठ्ठल विठ्ठल. नाको सांगस तात्या तुम्ही मनापेक्षा बराच मोठा शेतस. लोकेशनी पद्धत सांगस. पुढे येता ना रविकिरण बाबा राधे राधे. काय माणूस आहे, बोलता मनमुख्या माणूस आहे. आणि लगे मोबाईल मागूच नात का, याने असं करायचं का, हा कलंक आहे. तिने आहे ना गंदा मारतून गंदा. तोंडवर आजी गाजीन मागे दगलबाजी. भगवान का डोळ्यालाही बसेल का. एकने अशीच बदनामी करे. उघडा लपडा सापडी घ्या ते नीच ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुमले माहिती पण नव्हे ना. हां चालू कीर्तन मग सांग राहता तो म्हणा देवशनी करता नाचेल आणि त्या नकटात नाक लावतो. बाबा चांगला माणूसले काही पडेल ना. चांगला माणूस देव एक देवच करस. रिकामा कामे करायला वेळ नाही राहत. हां मी तर चॅलेंज करतो. बाबांकडे 8 दिवसचा मुक्काम. बाबांचं माझं 3 वर्षाचं रिलेक्शन आहे. माले प्रत्येक वारकरीले आणि प्रत्येक साधारण व्यक्तीले हिंदूना प्रत्येक माणूस आणि प्रत्येक बाईले सांगणं रवी किरण महाराज ना असा कोणता तरी गुन्हा सापडावा आणि 1 लाख रुपये कमावा. 12 महिना काम करू नका, धंदा करू नका, 12 गुन्हा सिद्ध करा आणि 12 लाख रुपये कमावा. मन बापने 48 एकरी बटी इकिन दंड भर दिसू. पण मला माहिती म्हणा दुसरी कोणती चूक सापडावणी. फक्त मी नाचस आणि ते बी देवनासाठी नाचस. ते बी अश्लील गानासवर नाही, देवना गानासवर नाचस. हा आणि माले बोलणारा कोण राहतस. अंडेर बी बायको बी माय बी आणि तो बी संगे डीजेवर नाचतं. त्या मला सांगतात देऊन जोडे का बन नाचना. हा सजा भेटली पाहिजे. गुन्हा मान्य करू आपण, पण सजा देणारा सुद्धा तेवढा खात्रीशीर पाहिजे की त्याने कोणता गुन्हा केलेला नसावा. बरोबर आहे की नाही. स्वतःनं उघडण परायला लुगडं करत बट्टस काय काम नसे. विनंती असेल तरुण भावांना, मोबाईल हातात घेणं, मोबाईल म्हणजे चांगल्या कामासाठी यूज करा. एखाद्याचं जर एखाद्या न कळत माणसाचं काही चूक असेल की नसेल, जोपर्यंत तुम्ही खात्री करत नाही त्या व्यक्तीला भेटत नाही तोपर्यंत चुकीची कमेंट्स करून त्याला बदनाम करू नका. आई शपथ सांगतो पांडुरंगाच्या दरबारात आहे, सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही बरं का. कारण आतून आवाज निघतो ना तो लय खराब निघतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी इथला येडा ना कीर्तन मा बी नाचतच राहस. कीर्तन मा बी देव देवच सांगत. दुसरा ना का बरं चाव्या ना. हाय जे व्यासपीठ आहे ना हाय आपले देव आणि संत सांगान करतायत. बाकी ना कीर्तन मा बी मना किडा पाडत बट्टस. बरं त्याच ना जाऊ द्या. पैलवान बरोबरी ना असते माणूस. कुस्ती रवाल बी आहे काही करत नाही. ज्या काहीच काम नाही त्या बी गाव मा बटीन चावयतच. आता तुम्हाला सांग लढाई करायला बी चालवणार रे. कारण कुस्ती केव्हासाठी पैलवान पाहिजे. तुम्हाला सांग कुस्तीले ना म्हणजे ही झाडा ना आत्मा हात दिले नाही. पैलवान बी बरोबरी ना पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भारत देशामध्ये पोरींचं ओझ होत नाही. महागर्भपात आला कुठून. आठेच होतो ना आपण. टेन्शन लिहू नका. कितला का चाचे चेंदे ना मी बरोबर चाचवरीन उभा राहतो. हा भूतलावर बापावर जेवढं पोरगी प्रेम करते तेवढं प्रेम कोणी करत नाही. काय मत आहे तुमचं. मुलगी बापावर जेवढं प्रेम करते तेवढं कोणी करत नाही. तुकोबारायची आरती कन्या सांगताय. मग कन्या किती विशेष रत्न आहे, किती विशेष आहे. ऐका. किरकोळ कारणावर नवरा बायकोचे भांडण होऊ द्या. भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते बाई का आता जर कमी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल. त्याच्यापेक्षा असं करते. पोराला सांगते बावड्या जाहीर बापले जेवण ना सांग. पोरगा जास बापले सांग पप्पा जेवण करून घ्या. तो बाप म्हणतो मला नाही काय जेवायचं. मुलगा लगेच माघारी फिरतो. मनातल्या मनात म्हणतो काशीत काय मन बापनं काय जाहीर आहे ना. आता तेच काम दिदीला सांगा, पोरीला सांगा दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं जाण त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी एवढं गोड बोलते महाराज. एवढं गोड बोलते तात्यासाहेब. किती गोड ललित बाबा किती गोड. 7 सनी वाढ मी तुले परी रसाड शब्द जैसे कल्लोड अमृताचे इतकं गोड बोलते.
बाप्पाच्या जवळ जाते, पप्पाला सांगते पप्पा जेवण करा ना. तो बाप म्हणतो नाही बेटा मला नाही जेवायचं. का नाही जेवायचं? तुमची तब्येत बरी नाही का? तुमचं डोकं दुखतंय का? बाम लावून देऊ का पप्पा? नाही ग बाई तसं काही नाहीये. मग पप्पा जेवण करा ना. तो बाप म्हणतो बेटा माझी इच्छा नाही, तू कर ना जेवण. मुलगी म्हणते पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते, मुलगा नाही. ज्या अर्थी तुकोबाराय कन्या निवडतात म्हणजे कन्या काहीतरी विशेष रत्न आहे. मी सुद्धा कोणाचा तरी पोरगा आहे पण इथं सत्यता मांडावी लागेल. बरोबर आहे ना बाबा? इथं सत्यताच मांडावी लागेल. अजून सांगू का पोरगी किती विशेष रत्न आहे? तुमच्या पोरीचं लग्न झालेलं आहे. नाही काही नाही लेकरू आहे त्याला काय ते लेकरू आहे त्यांकडे नका ध्यान द्या. त्याला काय बिचारा नाही काय नाही रडू द्या. छानला छानला आवरात होत नाही तर इथलंच लेकरू काय करी. तुमच्या पोरीचं लग्न झालेला 200 किलोमीटर अंतरावर पोरगी आहे आणि तिथून सकाळी सकाळी भावाला फोन करते. भावाला सांगते दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे? तो भाऊ म्हणतो बाई लग्न तुला कसं कळलं? पण त्याचं लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर मायला विचारतो का काय माय वडिलांची तब्येत कशी आहे? माय सांगते दादा 4 दिवसापासून त्या बापानं जेवण नाही काय केलं तर कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेली, तुझ्या बापाने नाश्ता केलाय, गोळ्या औषधी दिल्या, तुझा बाप झोपलाय. तो रिप्लाय बहिणीला फोन करतो, सांगतो ताई बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी आहे आणि तू 200 किलोमीटर अंतरावर ना ओळखते बापाची तब्येत खराब आहे. हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस? त्या ताईनं गोड उत्तर दिलं, दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे, अंतःकरण असावं लागतं. म्हणले कसं ग ताई? दादा जेव्हा मी सकाळी सकाळी चहा प्यायला बसली आणि चहा पित असताना अचानक ठचका आला त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. ही ओळखण्याची ताकद फक्त महिलांकडे असते. तुकोबाराय एवढं सहज थोडी ना उदाहरण देतील कन्याबद्दल. कन्या काहीतरी विशेष आहे तरच तुकोबाराय उदाहरण देतात. मग कन्या किती विशेष आहे अजून सांगतो. कन्या किती विशेष आहे अजून सांगतो तुम्हाला. रामचरित मानस ऐकलं असेल, तू वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. रामचरित मानस जर ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. रामचरित मानसमध्ये ना स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत होते. स्वामी रामतीर्थ चढत असताना त्यांच्या पुढे एक माणूस चालत होता. त्याची मुलगी त्याच्याकडेवर होती. तो माणूस चालत होता पण जरा अशक्त होता आणि जरा टेकडीचा भाग होता, चढावचा भाग होता. स्वामींना असं वाटलं अरे टेकडीचा भाग आहे, चढावचा भाग आहे, याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही. कारण साधू दया दाखवतात. बरोबर आहे की नाही? हो, साधू किती दयावान असतात सांगायची गरज नाही. जे का रांजले गांजले त्यासी म्हणी, जो आपले तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणावा. आता इथं सुद्धा मला सांगावं वाटतं आपण लोकांनी साधूची व्याख्या बदलून टाकली. साधू कोणाला म्हणावं? ज्याने अगोदर साध धुतले तो साधू. बरोबर आहे की नाही? साधू कोणाला म्हणावं? चित्रेची देखोनी कामी ना काम उपजे जयाची या म्हणा, तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा. साधू त्याला म्हणावं चित्रातली बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वासना निर्माण नाही झाली पाहिजे, तो खानदानी साधू. बाकीच नाही मानसिकता अशी लग्न करत नाही त्या साधू बुजाडले भेटण्यात नाही त्या राही जायला तो बाकी ना त्याला साधूनी म्हणता यावं. साधू कोणाला म्हणावं? चित्रातली बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वासना नाही निर्माण झाली पाहिजे, तो खानदानी साधू. स्वामी रामतीर्थ म्हणजे ब्रह्मचारी साधू, संन्यासी साधू. त्यांनी बघितलं अरे अशक्त याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही. आवाज दिला, ए भैया, ए भाईजी जरा रुक जा. ए जो लड़की तेरे कंधे पर बैठे मेरे कंधे पर दे दे, जब तक की तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा व्यक्तीने सांगितलं महात्माजी मेरी बेटी है मेरे कंधे पर ही. ठीक आहे, अजून चालायला लागला. न राहता पुन्हा स्वामींनी सांगितलंय भैया, ए भाईजी जरा रुक. ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक की तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारण व्यक्तीने सांगितलं महात्मा जी ये मेरी बेटी है, ये मेरे कंधे पर ही ठीक है. अगर आप बोलते हो ना बोझ हो रही है तो सुनो महात्मा जी, हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ. आप क्या जानोगे बेटी क्या होती है? आप तो सन्यासी है. तुम्ही संन्यासी आहात, तुम्हाला मुलगी काय करणार आहे? मुलगी करण्यासाठी पोटी मुलगी असावी लागते, पाठी बहीण असावी लागते आणि दोघं नसेल तर कमीत कमी मायवर विशेष प्रेम असावं लागतं तर कन्या कळते. बरोबर आहे ना? कन्या समजणं एवढं सोपं नाही. मग भारत देशामध्ये कोणत्याच बापाला पोरीचं ओझं होत नाही, कोणत्याच मायला पोरीचं ओझं होत नाही. तुम्हाला मान्य आहे ना? भारत देशमा म्हणजे आपला देशमा कोणताच बापले पूर्ण ओझं होत नाही ना? पक्क आहे ना? तुम्ही सांगा बहिणीवर, कोणतीच मायले पूर्ण ओझं होत नाही ना? पक्क आहे ना? माव गर्भपात कथा घुसना होता
हा यासले तरी सहीन होई जास. एखादी सुनबाईले जर पोरगी वहिनी ना, एखादा बाबाला जर कोण माणूस एखादा म्हातारा भेटला ना, का होता त्या सुनबाईला दिवस होतात काय जाय नात का नातू काय नाही हो आको बी नातच वहिनी या बोले दुखती का पाय काय म्हणत पण नातच वहिनी आज सांगतील. याच ना महिने एखादी बाईने जर सुनबाईले दिवस राहणार नाही डिलिव्हरी होणे दुसरी बी पोर होणे तुमनं उत्तर काय रास का वाटत्या मंदिर आणील जे दिवस होतात काय वय ना अहो मायशील का हो आको बी तीच वहिनी हो माय. हा तो शब्द आडे सांगाल चालाव नाही तुमले समजी घेऊ काय म्हणतेस तुम्ही नाही ते नाही सांगाल चालाव तुम्ही काय सांगे सौरी फॉर्म भरायला दिवसा तरी व्हिडिओ वगैरे राहणार आठी एक बी शब्दाना तोल घ्या का लगे पकडतच मावरती उजी नजर आहे आते मी चांगलं का करायला जाय ना तरी लोक किडाच पाडतात मना कीर्तन मा इथला समाज समज इथला लोक प्रेम करतात हाय त्याशले दिखत नाही पण मना थोडस बी काय सापडणं ना म्हणजे ती चूक राव का नको राव विचार नाही पूस नाही काही तपास नाही ताल नाही हो तुम्ही डायरेक्ट कसा करस रे हो आबरूदार आता ना बेवडातून बेवडाने बाकी ना असा राहता ना मला नाही आबरून कसाल का आबरू त्या बी आमले बोलायला येत पोरींचा ओझ होत नाही मग गर्भपात आला कुठून पहिले तर सांगेल गर्भपात व्हायची कारण आपणच आपली चव घातली होती हुंडा मागायला आहे काही करी नाही ब्याईशनी पोरेश बाईशनी माणसेशनी पोटमान पोरी माट टाक्यात कितला हुंडा लागेल काय लागेल पहिले बापसनी पोरीस ना बापसनी वावरी सुद्धा इकी टाकेलेत हुंडान करता हो म्हणेन ते पुरी मरण्यात पण तुम्हाला सांगतो ज्याशनी हुंडा लिहिले दाबीनी त्याशनी परिस्थिती दाखा ते आज बी आहे ना घर मग कांदा टमाटा कापी दिराणात खिचडीले हा हुंडा देऊ नका असं मी म्हणणार नाही देणाऱ्याने दिलं पाहिजे पण घेणाऱ्याने तेवढी चव नाही घालायला पाहिजे प्रमाणशीर आणि प्रत्येक पोरीच्या बापाला रिक्वेस्ट असेल पैसा आजच जन्माला ना पोरगी तवय पैन बचडान सुरू कर द्या प्रत्येक दिवसले फक्त 10 रुपया जमा करा दिवस ना 10 रुपया महिना ना 300 रुपया पूर्ण लगीन बी होई जाईन तिना पोरे सोरेच ना बायात पण होई जाईल तो लोक पुरतील त्या पैसा रोज ना जर 10 रुपया जमा करात ते बरोबर आहे का नाही पण बाकी ना लोक सांगतात महाराज रोज ना 10 रुपया सोपं आहे का असं सांगताच कान माती देव का रे 50 विमल काय जात बानट सुरत ना आणि पूर्णी करता 10 नाही जमा करू शकस का फक्त 10 रुपये जमा केले तरी 300 रुपये महिना पडतो मग आता तुम्ही विचार करा 3600 रुपये साल पडस त्या पैसा जर फेक बँक मा ठेवत राहणं वाढत राहतस ती पूर्ण लग्न बिग्न बी होई जाईन बडा संकटेस माही निघ जाई ती पोर हो मग हुंडा देणाऱ्याने दिला पाहिजे पण घेणाऱ्याला पण वाटली पाहिजे त्याला प्रमाण असलं पाहिजे बरोबर आहे का नाही एक पोरगा पोर देखाल घ्या पोरगी सुंदर होती पोरगी आवडणी त्याले पोरगी ना बापले म्हणे तुम्ही पोर बरोबर लग्न करसू पण मी इंजिनियर आहे मला हुंडा पाहिजे म्हणे कितला तर 6 लाख रुपया पोरना बाप म्हणे लेबू पोरगा एक पोरगी एकटी 6 लाख रुपये घ्यात ते घ्यात पोर सुखी होई जाईन 6 लाख रुपया हुंडा दिदीना लग्न ठरी घे आता तो पोऱ्या म्हणे मी इंजिनियर आहे मी सुशिक्षित पद्धतीत लग्न करेल नवरीना बाप म्हणे तुना मते आता या भाऊनी मस्त बग्गी तयार करी बग्गी मा एककडे नवरदेव बसणार एककडे नवरी पोरगी बसणार वाजावाला वाजायला लागणार बँडवाला तरुण पोरे जोरमा नाचायला लाग्या तरुण पोरे इथला नाची राहतात नवरदेव फॉर्म मावना बाजूमा नवरी बसेल होती म्हणे पाय ना पठ्ठ्यानं कशी कमावली या म्हणे आ ना माय म्हणे देखते खरी खरे ना माय हो तू पाय तर खरी नवरी पोर म्हणे आव काय आवराय राय ना म्हणे याला जरा ऐकाडीत देऊ दे म्हणे काय कावदनी एवढे पोरं नाचतायत तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतात तो म्हणे तू शपथ घाली ते सांगणंच पडी सांगावंच लागल काय नाही म्हणे सोपं आहे म्हणे कसं कोणले 20 नाही कोणले 50 नाही कोणले 100 नाही पाहिजे का कुत्तच म्हणे त्या नेता तेलच ना माईक म्हणता आमना वराने ना पोरी नेत बुईतला वायबा तुमनाकडे नाही ती पद्धत जानगर ना खोका त्यांगर ना वका नाही ना हा आता पोरं जोरात नाचत होते पोरगील म्हणे देख कशी इज्जत आहे पोरगी हुशार होती तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचता म्हणे काय नाही सोपं येते म्हणे कसं कोणले 20 नाही कोणले 50 नाही कोणले 100 नाही पाहिजे का कुत्तच म्हणे त्या नेता तेलच ना माईक पोर हुशार होती धनी 20 रुपयामा 50 रुपयामा 100 रुपयामा एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे हा मग मन बापने 6 लाख रुपये दिलेत मी कितली गोमालसो म्हणे मग हुंडा देणाऱ्याने देत जाऊ वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी भारत देशामध्ये पोरींचं ओझं होत नाही तरी सुद्धा गर्भपात पण मी रिक्वेस्ट करेल आपण गर्भपात केला माया हो पोरी मारल्या पण परिस्थिती आता बिकट झाली आपल्या लेकरांना पोरी नाहीत आता करायला लग्न करायला मुली नाही ना
आपणच आपल्या धर्माचं वाटोळं करून ठेवलं ना. आता नेमका असं होई जायचे पोरे 100 पोरीच फक्त 70 आहेत. मग 70 पोरांना लग्न होती 30 पोरेंनी काय करा ना मग लंगोट बांधा गळवर निघा ना काय टाळा. म्हणून तुम्हाला सांगतो आजच्या नंतर गर्भपात करू नका. ना अजून सांगेल बरं का, माझ्या कीर्तनातून देव कमी सांगतो, मी जगायची तर सांगतो बरं का. गर्भपात जी स्त्री करते आतापर्यंत जे झालं ते जाऊ दे, पण याच्या पुढे ती चूक झाली नाही पाहिजे. गर्भपात करणाऱ्या स्त्रीच्या हातून पाणी पिणं सुद्धा पाप आहे. विठ्ठल विठ्ठल ऐका, जर मुलगी एवढं विशेष रत्न तर मायबापांचा किती प्रेम आहे या अभंगातून तुकोबाराय सिद्ध करतायत. लक्षपूर्वक ऐका. पोरगीचे लग्न संबंध जुळलेले आहेत. पोरगीचे लग्न संबंध जुळलेले आहेत. प्रसंग आहे तो हळदीचा. हळदीचा प्रसंग, ढोलवर थाप पडली त्या क्षणी मुलगीची आई, मुलगीचे वडील या 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी. दादा बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही, पाहता पण समोरचं काही दिसत नाही, अशी परिस्थिती तिघांवर आहे. एक तर नवरी पोरगी, तिची माय आणि तिचा बाप या 3 लोकांची अवस्था. आणि माझा अभंग कदाचित काही लोकांच्या डोक्यावरनं जात असेल, पण ज्यांना कळेल ना त्यांनाच कळेल. आणि ते कोणाला कळेल? ज्यांना मुलगी आहे, ज्यांना बहीण आहे त्यांना लवकर कळेल. कारण काय माहिती का, ज्याचं जडतं ना गणेश बाबा त्यालाच कळतं. ज्याचं जडतं हे त्यालाच कळतं. पोरगीचे लग्न संबंध जुळलेले आहेत. हळदीचा प्रसंग. मंडपामध्ये एखाद्या व्यक्तीनं नवरीच्या बापाला सांगावं का, हो दादा आपल्याला मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडते, तेवढी वस्तू जाऊन घेऊन या ना. आता घरामध्ये कोणची वस्तू कुठे माणसाला माहिती नसतं, म्हणून पत्नीला शोधतोय. हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही, किचन रूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही, बेडरूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही. बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती. जवळ गेली बाई, जवळ गेला माणूस आणि बाईला विचारायला लागला, का ग काय झालं, काहून रडत्या? नाही हो धनी मी रडत नाही. ए वेडी तू रडते, सांग ना काय झालं? म्हणले काय नाही हो धनी. ए वेडी अगं बोल ना काय झालं? म्हणले काय नाही हो धनी. अगं तू रडते, तुझा मंडपात कोणी अपमान केला का, तुला कोणी रागवलं का? म्हणले नाही हो धनी. मग का रडते? धनी खरं सांगू का, दिदीला हळद लागली ना धनी तेव्हापासून दिदी सारखी रडते हो. तिच्या जवळ जाऊन तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून. बाप सांगतो वेडी अगं तू माय आहेस, तू माय आहेस, तू 10, 20, 50 नाही 100 बायांमध्ये बसून रडू शकते, पण मला नाही रडता येणार का? जर का मी रडलो ना हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल. अरे माणसासारखा माणूस काय बाईवानी रडायला लागला. मी जर का रडलो ना तर हा समाज सांगेल तुझ्याकडे पैसे नसतील म्हणून नाटकं करतोय का. मला नाही रडता येणार. दादा दोघांचा संवाद चालू आहे. हळदीची रात्र, पूर्ण रात्र नवरीचा बाप आणि नवरीची माय रडण्यात निघते रात्र. सकाळी दिवस उजळला, आंघोळ वगैरे झाली, नवरीचा बाप ओट्यावर आहे. कोणीतरी नवीन इसम येतोय, नवीन व्यक्ती येतोय आणि नवरीच्या बापालाच प्रश्न करतोय, का हो दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पकवानाचं जेवणाचं साधन बनते, हे कशासाठी आणि कोणासाठी हो? तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो, दादा माझ्या पोरीचं लग्न आहे रे. वरवर मनानं सांगतो माझ्या पोरीचं लग्न. पण अंतकरणातून आवाज निघतो, काय सांगावं दादा मी स्वतःचं काडीच कापतो, परक्या व्यक्तीला दान करतो ज्या पोराला मी कधी बघितलंही नव्हतं. कधी नवरीचा बाप होऊन बघा, नवरीची माय होऊन बघा, नवरीचा भाऊ होऊन बघा, नवरीची बहीण होऊन बघा, मग कळतं ते दुःख काय असतं. दादा लग्न वगैरे झालेला, आता शेवटचा प्रसंग बी द्यायचा आहे, कारण 7 वाजलेले का मला माहिती. जेवण व्हायला कितलं भारी वाढना तरी जात नाही, आणि भूक लागेल कितला का सोनासारखा माणूस आहे ना त्यांच्यासंगे बोलायला चित लागत नाही, कारण तुम्हाला टाईम होई जायला या. ते फक्त मोजून 10 मिनिटात सेवेला पूर्ण विराम. बोलू ना 10 मिनिटं बाबा. हां नाही म्हण दुसरं नको उकाल जा बा असं. नाही ते तुम्हाला बरं सर ते बी चालणं जाईल. दो बी का कुत्ता घर का बी नाही, गाठ का बी नाही. सोड दिशा पक्का ना, चाल देऊ मग. बसायला ऐकणारा श्रोता चांगला आहेत बाबा लोक म्हणजे. हा ना, वा वा खरंच गैराबारी लोक असे तुम्हाला ऐकणारा. त्या का उठी ना त्याने अंदाज लायली ना का याला काही सुमारा दिकत नाही, कितला टाईम सांगेन असं. मला दुसरं कीर्तने मला अर्जंट जा नाही.